नमस्कार, मी लक्ष्मण हजारे. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि डोंबिवलीकरांना विशेष करून की आपण सर्वच लोक म्हणतो की डोंबिवली सुंदर आणि स्मार्ट सिटी होणारं शहर आहे, परंतु ह्या शहराचा सत्यानाश करणारे कोण आणि कसा सत्यानाश झाला? मित्रांनो, डोंबिवली शहरामध्ये सोयी सुविधाचा फार अभाव आहे. कारण काय? या ठिकाणचे लाडके खासदार म्हणणारे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे गेल्या 10 वर्षापासून या शहराचे खासदार आहेत. तसेच 8 ते 10 वर्षे मंत्रीपद भोगणारे आणि आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ह्या शहराचे आमदार आहेत. गेले 15 वर्षापासून 12-15 वर्षापासून ते आमदार आहेत. मित्रांनो, शहरामध्ये चांगले रस्ते नाहीत आणि जे चांगले रस्ते बनवले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे, त्या रस्त्यांना एवढे तडे गेलेले आहेत. 4 ते 6 महिन्यात एवढे तडे गेलेले आहेत, तू विचारायची सोय नाही. आणि डॉक्टर म्हणणारे खासदार आहेत, या ठिकाणी डोंबिवली शहरामध्ये फक्त एक शास्त्रीनगर रुग्णालय आहे, पण त्या रुग्णालयामध्ये सर्दी आणि खाशीशिवाय इतर काहीच मिळत नाही. साधी नॉर्मल जर डिलिव्हरी करायची तर मुंबईला पाठवतात. राहिला प्रश्न शाळा कॉलेजचा, या ठिकाणी म्युन्सिपाल्टीच्या ज्या शाळा आहेत त्यांची एवढी पडझड झालेली असल्यामुळे आणि तिथं काही सुविधाच मिळत नसल्यामुळे विद्यार्थी पटसंख्या नाही, कारण यांना करायचीच नाहीये. पाणी येते ते कसं पाणी येतं? दूषित पाणी येतं सर्वसामान्य, आणि ज्या एरियात पाणी येतं त्याच एरियात पाणी येतं, ज्या एरियात येत नाही त्या एरियात पाणीच येत नाही. राहिला प्रश्न तुमच्या वाहतुकीचा. वाहतूक शहरामध्ये एवढी ढासळलेली आहे, अवजड वाहनांना डोंबिवली शहरामध्ये प्रवेश बंद. मानपाड्याला बोर्ड लागलेला नाही, परंतु इथं बिनधास्त सर्रासपणे 10 टायरच्या गाड्या चिखल घेऊन माती घेऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली तर ते सांगतात, अहो या राजकीयाचा माणूस आहे, त्या राजकारण्याचा माणूस आहे, ह्या राजकारण्याचा आमच्यावर दबाव येतो. मित्रांनो, वाहतुकीचाही प्रश्न सर्व खोळंबलेला आहे. राहिला प्रश्न तुमच्या अनधिकृत बांधकामांचा. अनधिकृत बांधकाम एवढे आहेत, जे झालेत ते झालेत, आता पण चालू आहेत. आणि जर कोणी तक्रार केली मग ते महापालिकेच्या हद्दीमध्ये असो की MIDCच्या हद्दीमध्ये, डोंबिवली शहराला काही MIDCची हद्द आहे, तर MIDCच्या हद्दीमध्ये आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये, दोन्ही हद्दीमध्ये आता सध्या स्थितीत एवढे अनधिकृत बांधकाम आहे. आणि जर तक्रारी केल्या तर तो तक्रारदाराचा नंबर सीधा त्या बिल्डरला दिला जातो आणि अधिकारी सांगतात, अहो तो ह्या राजकारण्याचा आहे, तो त्या राजकारण्याचा आहे. इथे सोयी सुविधाचा एवढा अभाव आहे, तू विचारायला सोय नाही. राहिला प्रश्न तुमच्या गुन्हेगारीचा. पोलीस स्टेशन 4, मानपाडा, रामनगर, टिळकनगर, विष्णुनगर, 4 पोलीस स्टेशन. 4ही पोलीस स्टेशनला सर्वात जास्त मोठी वस्ती असेल ती मानपाडा पोलीस स्टेशनला, आणि सर्वात जास्त गुन्हेगारी असेल ती मानपाडा पोलीस स्टेशनला. 20-22 ऑर्केस्ट्रा बार, जुगाराचे अड्डे, तुमचे पा सेंटर, तुमचे ढाबे, सर्रासपणे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एवढा अनागोंडा कारभार चालू आहे. आणि जर तुम्ही मानपाडा पोलीस स्टेशनला गेला आणि जर तक्रार करायला गेला सर्वसामान्य माणूस, तर त्या सर्वसामान्य माणसाला एवढी हाडत तुडस केली जाते ना. स्वतः मी गेलतो, स्वतः मी, तुला काय काम आहे, हे ते हे, एवढं. म्हणजे मला असं वाटलं की मी काय गुन्हेगार आहे का? काही लोक मला पत्रकार म्हणून ओळखतात, काही लोक मला समाजसेवक म्हणून ओळखतात. त्या पोलिसांनी एवढी हडक तुळस केली. माझे मित्र पण येत होते सोबत, ते पण मला म्हणाले, अहो काय हो हजारे हे, तर म्हणलं हे राजकारणाचा आशीर्वाद. काय झालं की गेला आमदाराला फोन, काय झालं की गेला खासदाराला फोन.
दारूच्या अड्ड्याचा तक्रार केली की आमदाराचा फोन आला नाही तर खासदाराचा फोन आला. पोलिसांची दादागिरी. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे असं आहे बाबा, महाराष्ट्र राज्य मरावी मंडळ MACB आपण ज्याला म्हणतो ना, लाईट पुरवठा करतात, यांची एवढी दादागिरी या शहरामध्ये आहे की काल परवाच माझ्याकडे 2-3 तक्रारी पण फक्त एकच दिवस, 1 महिन्याचं बिल फक्त 1 दिवस लेट भरल्यामुळं त्या वयोवृद्ध म्हातारीचं लाईट मीटर कापून नेलं. ती म्हातारी त्यांना रिक्वेस्ट करते की दादा आज लास्ट तारीख आहे, मी उद्या भरते. ते आम्हाला काय माहित नाही बोलले आणि त्या म्हातारीचं लाईट कापून नेलं. आम्हाला वर्ण आदेश आहेत, मंत्र्यांचे आदेश आहेत, खासदारांचे आदेश आहेत, आमदारांचे आदेश आहेत. त्या बाईचं मीटर कापून गेलं. जेव्हा तिने बिल भरलं एक्स्ट्रा 260 रुपये घेतले आणि मग त्याच्यानंतर लाईट मीटर जोडण्यात आलं. आणि लाईट गेली तर यांचे फोनच लागत नाही. MACB ला तक्रार, लाईट कधी येणार विचारणा करायची असते. MACB ला तक्रार करायला गेलो, यांचा फोनच लागत नाही. आणि जर लागला बाय चान्स, जर चुकून कोणाचा फोन लागला MACB ला, तो असं उत्तर देतात, आम्ही का बसलोत का, आम्ही का गप्पा मारतोत का, आम्ही का हे करतोत का, येईल लाईट 4 वाजता येईल, 5 वाजता येईल, आम्ही कामं करतोत ना. आणि साईटला फोन करून देतात. असं वाटतं की यांना फोन करणं पण चुकीचं आहे. एवढी तुमचे पोलीस असो, MACB असो, MIDC असो, या महापालिकेची असो, ह्या सरकारी कर्मचाऱ्यांची एवढी दादागिरी आहे. आणि त्यात यांना भर देणारे कोण? आमदाराचे माणसं, खासदाराचे माणसं, मंत्र्याचे माणसं. काहीला मंत्र्याचा, आमदारांचे आशीर्वाद, काहीला खासदाराचे आशीर्वाद, त्यांच्या छत्रीखाली बसलेले हे लोक. सर्वसामान्य गोरगरिबांनी करायचं काय? म्हणून मी संबंधित महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो की आमच्या डोंबिवलीचा स्मार्ट सिटीच्या नावाने जे चाललेला प्रकल्प आहे ना, हा एकदम लुटारू आणि बोगस प्रकल्प आहे. कमिशन खाण्याचा प्रकल्प आहे. मित्रांनो, कधी आलात डोंबिवलीला तर ठाकुर्ली स्टेशनचा ब्रिज गेल्या 6 वर्षापासून बंद पडलाय आणि त्याचा निधी सर्व गायब झाला. हा केला कोणी? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून डोंबिवलीचा जर सर्व सत्यानाश केला असेल तर ह्या राजकीय लोकांचेच अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर आहेत. आणि बिल्डर त्यांच्या क्षेत्राखाली बसलेले आहेत. धन्यवाद.